नमस्कार शिक्षक बांधवांनो, अभ्यासट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, जर आपण टी-ई-टी पहिल्यांदाच देत असाल, आपण टी-ई-टीसाठी फ्रेश कॅन्डिडेट असाल, तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे. मित्रांनो, पेपर 1 असो वा पेपर 2, फ्रेश कॅन्डिडेट्सनं काय करायचं, नवीन उमेदवारांनी कशी तयारी करायची, ही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, जर आपण आमच्या या चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. तर मित्रांनो, जाऊयात पुढे आणि पाहूयात मग नवीन उमेदवारांनी कशी तयारी करावी. मित्रांनो, जर या व्हिडिओची आपल्याला पी-डी-एफ हवी असेल, तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही पी-डी-एफ डाउनलोड करू शकता. जाऊयात पुढे, पाहूयात मग या ठिकाणी की टी-ई-टीची तयारीची अचूक रणनीती काय आहे? नवीन उमेदवारांसाठी टी-ई-टीची तयारी करताना योग्य दिशा, त्यासोबतच नियोजन आणि सातत्य असणं अत्यंत आवश्यक आहे. आपण काय करतो मित्रांनो बघा, परीक्षेची तारीख जाहीर झाल्यानंतर अ, आपण तिथून पुढे अभ्यासाला लागतो. तर एवढ्या 2 किंवा 2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये आपला जर बेस पक्का असला तर आपण पास होऊ शकतो. परंतु जर बेस आपला तितका पुरेसा पक्का नसेल, तर मात्र मग आपल्याला पहिल्या अटेम्प्टमध्ये परीक्षा पास होणं थोडंसं मुश्किल जातं. त्यासाठी बेसिक कंटेंट्स आपला पक्का असला पाहिजे, बेस आपला पक्का असला पाहिजे. पण बेस हा पक्का करण्यासाठी मित्रांनो, परीक्षेची तारीख डिक्लेअर हो न हो, त्याच्या अगोदरच आपली तयारी थोड्या-थोड्या प्रमाणात सुरू करणं गरजेचं असतं. तर बघा, पहिलाच प्रयत्न आहे आपला आणि आता देखील आपल्याला यश मिळवायचं आहे. तरीसुद्धा आपण त्यासाठी नियोजन कसं करता येईल, यासाठीचा हा व्हिडिओ आम्ही खास आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. बघा, परीक्षेचं स्वरूप कसं असतं हे आपण एकदा समजून घेणं गरजेचं आहे. कोणत्याही परीक्षेची सुरुवात तिच्या अभ्यासक्रमापासून होत असते. बघा, या ठिकाणी एम-एस-सी आपल्याला माहिती आहे, की एम-एस-सीच्या अधिकृत म्हणजे टी-ई-टीची जी वेबसाईट आहे, त्या टी-ई-टीच्या वेबसाईटवरती आपण जाऊन त्या ठिकाणी अभ्यास काय करावा, अभ्यासक्रमाची जी प्रिंट आहे, ती आपण करून घेणं गरजेचं आहे. बघा, बालमानसशास्त्र असतं. या ठिकाणी पेपर 1 मध्ये 1ली ते 5वी साठी हा अभ्यासक्रम आपल्याला म्हणजे पाहायला मिळतो. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, भाषा 1, भाषा 2. भाषा 1 ही मराठी आणि भाषा 2 ही इंग्रजी. भाषा 1 मराठी, भाषा 2 हिंदी असंही घेता येत आहे. बघा, आपल्याला जशा प्रकारे आपण घ्यायचे त्या पद्धतीने आपण भाषा निवडू शकतो. त्यासोबतच गणित आणि परिसर अभ्यास देखील आपल्याला पाहायला मिळतात. असे 5 विषय आपल्याला या परीक्षेसाठी असतात. प्रत्येक विषय हा 30 गुणांसाठी असतो आणि 30 गुण आणि प्रत्येक विषय म्हणजे याच प्रत्येक विषयाला 30 प्रश्न सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे 150 गुणांची ही परीक्षा, 150 मार्क्स आपल्याला या परीक्षेत पाहायला मिळतात. पेपर 2 मध्ये 6वी ते 8वी साठी हा पेपर 2 असतो. त्यामध्ये मग बालमानसशास्त्र, भाषा 1, भाषा 2 हे विषय आपल्याला अनिवार्य असतात. तर गणित व विज्ञान आणि सामाजिक शास्त्र हे 2 विषय आपल्याला थोडक्यात ऑप्शनल आहेत. म्हणजे या ठिकाणी एकतर आपलं गणित विज्ञान बी-एस-सी झालेले असेल, तर आपण गणित व विज्ञान हा विषय निवडायचा आहे आणि जर समजा इतर असेल, तर त्या ठिकाणी आपण सामाजिक शास्त्र घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला त्याची निवड करावी लागत असते. 60 गुणांसाठीही आपल्याला पाहायला मिळतात. कोणता? गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र. म्हणजे या पद्धतीनं. तर बघा, म्हणजे दोन्ही पेपर असो, हे 150-150 मार्क्ससाठी आपल्याला पाहायला मिळतात. आता स्टेट बोर्डचा जो क्रमिक पुस्तक आहे त्याचा पाया आपल्याला अ, आपण मजबूत करून घ्यायचा आहे. म्हणजे टी-ई-टीतील बहुतांश प्रश्न हे थेट महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती बघा, एम-एस-सी-ई-आर-टी आपल्याला सांगता येईल. तर या थोडक्यात आपल्याला सांगता येईल, या मंडळाचे जे बालभारतीचे पुस्तक आहेत, त्याच्यावर आपल्याला अ, आपण हे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याकडे उपलब्ध नसतील, तर आपण ई-बालभारतीवरती जाऊ. त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, हे पुस्तक डाउनलोड करू शकतो. बघा, Googleवर हे सर्च करा आणि त्यावरती आपल्याला सगळ्या म्हणजे 1ली ते 12वी पर्यंतची सगळे पुस्तकं आपल्याला त्या ठिकाणी त्याची पी-डी-एफ आपल्याला पाहायला मिळेल. पेपर 1 देणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता 3री ते 8वी पर्यंतची आणि पेपर 2 देणाऱ्या उमेदवारांनी 5वी ते 10वी, शक्य झाल्यास 12वी पर्यंतची सुद्धा पुस्तकं आपण वाचायची. विज्ञान असेल, इतिहास असेल, भूगोल असेल,
हे सखोल वाचणं आपण गरजेचं आहे. बघा, मागील वर्षांच्या ज्या आता प्रश्नपत्रिका आहेत, त्या प्रश्नपत्रिका पी-वाय-क्यूज आपण त्याला म्हणूयात. अभ्यासाला दिशा मिळण्यासाठी मागील 5 ते 7 वर्षांच्या प्रश्नपत्रिकाचे 2013 पासून पुढचे काय करायचं आपण सूक्ष्म विश्लेषण करून घ्या. यामुळे काय होईल, तर परीक्षेची काठिण्य पातळी समजत असते. म्हणजेच आपल्याला काय विचार आहे म्हणजे नेमका प्रश्नांचा जो कल काय आहे किंवा आपल्याला एम-एस-सी काय विचारते. आयोग म्हणजे या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचंय, एम-एस-सीला या ठिकाणी आपण आयोग म्हटलेला आहे. कोणत्या घटकावर वारंवार प्रश्न विचारले जातात, हे आपल्याला देखील समजण्यास मदत होत असते. त्यानंतर बघा बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यावर विशेष भर आपण द्यायचा. हा विषय अनेकांसाठी नवीन वाटू शकतो, पण तो अत्यंत स्कोरिंग विषय आहे. डी-एड, बी-एडच्या अभ्यासक्रमातील पुस्तके उदाहरण बघा ह.ना. जगताप किंवा इतर प्रमाणित संदर्भ यासाठी आपण वापरू शकता. केवळ पाठांतर न करता संकल्पना आणि उपयोजनात्मक प्रश्नांवर भर आपण देणं गरजेचं आहे. त्याला आपण ॲप्लिकेशन बेस्ड क्वेशन्स असं म्हणत असतो. आता बघा भाषा आणि गणिताचा नियमित सराव. भाषा मराठी किंवा इंग्रजी, व्याकरण, शब्दसंग्रह आणि उतार्यावरील प्रश्न यावर लक्ष केंद्रित करा. मोरा बाळंबे किंवा बाळासाहेब शिंदे यांचे मराठी व्याकरणाचे जे पुस्तक आहेत आणि इंग्रजी व्याकरणाचं बाळासाहेब शिंदेचं पुस्तक आहे, हे अत्यंत उपयुक्त ठरतात. गणितसाठी जर आपण पाहिलं तर शॉर्टकट्सपेक्षा बेसिक कन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आहे. दररोज किमान 1 ते 2 तास गणिताच्या सरावासाठी आपण राखून ठेवायचे आहे. वेळेचे नियोजन करायचं आणि सराव चाचण्या. बघा परीक्षेत 150 प्रश्न सोडवण्यासाठी 150 मिनिटं वेळ आहे. म्हणजे एका मिनिटाला एक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. म्हणजे वेळ मिळतोय आपल्याला म्हणजे टाईम मॅनेजमेंट आपण करणं गरजेचं आहे. फक्त एकाच 30 मिनिटासाठी एक विषय द्यायचा तर त्याचे जे सोपे विषय आहेत, ते कमी वेळात उरकून घ्या. म्हणजे जसं मराठी आहे, इंग्रजी आहे, आपल्याला सी-डी-पी सांगता येईल, म्हणजे बालमानसशास्त्र आहे. हे विषय आपण काय करू शकतो, की 20-20 मार्क 20-20 मिनिटामध्ये अ, हे म्हणजे आपल्याला टायमिंग ॲडजस्टमेंट करून यांचे 30-30 प्रश्न आपण सोडवू शकतो. तर उर्वरित जो वेळ आहे, तो वेळ आपण गणितासाठी देऊ शकतो. संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर झाल्यानंतर किंवा परीक्षा किमान 1 महिना आधीपासून दररोज प्रश्नपत्रिकेचा आपण वेळेत सराव करणं गरजेचं आहे. या परिपूर्ण नियोजनाचा बघा लक्षात घ्या, उपयोग करून आपण काय करू शकतो या ठिकाणी जेणेकरून आपण परीक्षा देखील चांगल्या प्रकारे देऊ शकतो आणि या एका उर्वरित जी काही आता आपल्याला सांगता येईल 21 जून रोजी आपल्याला महा-टी-ई-टीची परीक्षा आहे आणि त्या परीक्षेमध्ये आपण काय करू शकतो अ, पास होऊ शकतो. त्यासाठी नियोजन करा मित्रांनो. या नियोजनामधून आपल्याला फायदा होईल. नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, तर आपल्या मित्रांना शेअर करा. पुन्हा भेटूयात एका पुढच्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.